भाकरी. संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आपल्याला जरी जमला बोली दीपक ज्योती परब्रह्म दीपक ज्योती नमोस्तुते शुभं करोति कल्याण आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एनसीसी कॅम्प रेडी टू गो. मध्ये येतोय. दिव्याचं अस्तित्व म्हणजे परमेश्वराचं अधिष्ठान असतं आणि म्हणूनच आपण कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करत असतो. शुभ कार्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करत असतो. यानंतर विद्यादेवी सरस्वती महापुरुष तसेच संस्थेचे आधारस्तंभ असलेल्या मान्यवरांच्या प्रतिमांना माल्यार्पण करावे अशी मी सर्व मान्यवरांना पदाधिकाऱ्यांना नम्र प्रार्थना करते. नमामि शारदा देवी विद्यारंभे सुमंगला नरः तस्या प्रसादेन पांडित्य लभते सदा. स्तंभ असलेल्या सर्व मान्यवरांना आपण माल्यार्पण करण्यासाठी मी आपल्या आणि तुम्ही वेगळ्या या वाक्याने संपूर्ण भारताला असे माननीय कैलासवासी बॅरिस्टर नरहरी आंबेडकर सर असे फोटो किती सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय कैलासवासी पटवर्धन या सगळ्यांनी पटापट या लवकर या पटापट 1921 ते 1960 या काळात आपले शाळेचे सचिव म्हणून कार्यरत असलेले माननीय कैलासवासी दातार गुरुजी स्वागत कान्हेरी गुरुजी. माजी अध्यक्ष माननीय कैलासवासी वसंतराव वानकर सर. माजी अध्यक्ष माननीय कैलासवासी विठ्ठलराव जगदाळे सर. माजी कोषाध्यक्ष माननीय अरे येतो म्हणाला निघाले माननीय कैलासवासी कापूर लावलं म्हणून विनंती करते सर. मान्यवरांना नम्र विनंती करते की व्यासपीठावर चालना
विद्यार्थी आपल्यासमोर गणेश मंडला सादर करीत आहे. 21 जून हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो, जो शरीर आणि मन याला एकत्र जोडतो. योगामुळे आपले शरीर निरोगी आणि मन शांत राहते. तर आपल्यासमोर हे विद्यार्थी योगाद्वारे गणेश वंदना सादर करीत आहेत. योगामुळे आपल्याला एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होतो आणि आपण आनंदी राहतो. माहितीये का या आसनामुळे काय होतं? थायरॉइड कमी होतं. थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे ना, सर्व बालक चमूचे खूप खूप अभिनंदन, कौतुक. आणि आता वळूया पुढील कार्यक्रमाकडे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेली मान्यवर म्हणजे आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी, इंडियन आयडल फेम गायिका, मिस व्हीलचेअर इंडिया फायनलिस्ट 2025चा राष्ट्रीय पुरस्कार विजेती कुमारी अबोली विजयराव गरीब हिचा परिचय करून देण्यासाठी मी सौ रजई मॅडमला मंचावर आमंत्रित करते. वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
आज आपल्या शाळेचा 105वा वर्धापन दिन या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी आपल्या शाळेची माजी दिव्यांग विद्यार्थी अबोली जरे. अबोली या नावाचा अर्थ मितभाषी. अबोली हे 3 अक्षर नाव पण या छोट्याशा मूर्तीने आपल्या कुटुंबाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहे. अशा या मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा अबोलीची ओळख करून देण्याचा योग आज माझ्याकडे आलेला आहे. अबोलीचा जन्म 17 जुलै 2003 ला नागपूर येथे झाला. जन्मताच अबोलीला क्रॉनिक किडनी डिसीज आणि मूत्राशयाशिवाय ती जन्माला आली आहे. तरीही तिने हार मानली नाही. ती आपल्या शाळेत 1 ते 4थी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक विभागात तर 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण माध्यमिक विभागात घेतले. शिक्षण घेताना तिला अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करून तिने आपले ग्रॅज्युएशन पण पूर्ण केले. एवढ्यावरच ती शांत राहिली नाही, तर तिला गाण्याची खूप आवड आहे आणि वयाच्या 16व्या वर्षी आणि आजही अबोली आपल्या गाण्याचा छंद जोपासत आहे. अबोली आज 22 वर्षाची आहे. तिची उंची 3 फूट 4 इंच आहे. उंची ही एक फक्त संख्या आहे, पण स्वप्ने अमर्याद आहे हे सिद्ध करणारी म्हणजे आमची अबोली. 80% दिव्यांग प्रकारात येत असली तरीही आजही दिव्यांग व्यक्तीसाठी ती आशेची किरण आहे. सोशल मीडिया, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ती हॅपीनेस फाउंडर म्हणून कार्य करते. छोट्या छोट्या प्रेरणादायी विचारांची रील्स बनवून ती दिव्यांगांना नवी दिशा दाखवते. आत्मविश्वास आणि आशा पसरवणारी आनंद दूत म्हणून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अपंगत्व शरीरात जरी असले तरी ते अज्ञात नाही. अबोलीची व्हीलचेअर ही मर्यादा नाही, तर तिच्या स्वप्नांचे पंख आहे. अबोलीचं असं मत आहे की स्वतःची तुलना इतरांबरोबर केल्यास आपण स्वतःचा अपमान करत असतो. आपण जसं आहोत तसं स्वीकारा आणि स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. यश निश्चितच आपला. नागपूरची पहिली व्हीलचेअर मॉडेल हॅपीनेस फाउंडर कोजेस्तान नॅशनल हिंदी डॉक्युमेंटरीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व तिनं केलं आहे. इन्फ्लुएन्सर वर्ल्ड बुक रेकॉर्ड धारक तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिला 3 डिसेंबर 2025 ला सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. ही आपल्या नागपूरकरांसाठी आपल्या सर्वांसाठी मोठ्या अभिमानाची व गौरवाची बाब आहे. तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल खरंच आपल्या सर्वांची मान खरंच उंचावलेली आहे. अबोली, तुझ्या जिद्दीला, तुझ्या स्वप्नांना आणि तुझ्या हसऱ्या लढ्याचे मनापासून कौतुक. अबोलीबद्दल 4 ओळी. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पायाखाली विश्व ते सारे बसावे. विश्व ते सारे बसावे. अबोली, तुला आमच्या किरण परिवारातर्फे तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बघितलं का कोण आले पाहुणे म्हणून? कोण आहे? अबोलीच आहे, आपल्या शाळेची विद्यार्थी. पण ती मूर्ती लहान पण तिची कीर्ती महान आहे. तर यापुढे आपण अबोली विजयराव जरी हिचा सत्कार करणार आहोत. त्या सत्कारासाठी आपल्या शाळेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सर यांनी तिला अशी नम्र विनंती करते. NCC clap ready to go. तर तिला एवढ्या
उच्च स्थानावर पोहोचवणारे तिचे आई वडील सुद्धा इथे आलेले आहेत. कुमारी अबोलीचे धन्यवाद सर. कुमारी अबोलीचे वडील माननीय श्री विजयराव जरी यांचा सत्कार आजच्या आपले अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सर फाल आणि श्रीफळ देऊन करतील अशी मी त्यांना नम्र प्रार्थना करते. माननीय श्री गुटी सर त्यांचा सत्कार करतात आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजे ना. तसेच धन्यवाद सर. अबोलीची आई माननीय सौ वनिता जरी यांचा सत्कार आपल्या शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ कुराळकर मॅडम शान आणि श्रीफळ देऊन करतील अशी मी त्यांना आणि वैशाली मॅडम हा सुद्धा त्यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करतील अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद मॅडम. दोन्ही मॅडमला खूप खूप बोलते. ऐका. अब्राहम लिंकन तर होते पोस्ट मास्टर, अब्राहम लिंकन तर होते सचिन तेंडुलकर, छोटेसे अब्दुल कलाम विकायचे पेपर, छोटेसे अब्दुल कलाम विकायचे पेपर, छोटी होती कधीतरी लता मंगेशकर, छोटी होती कधीतरी लता मंगेशकर. जिद्द असावी अर असावा आत्मविश्वास, जिद्द असावी म्हणा माझ्यासोबत, जिद्द असावी म्हणा, जिद्द असावी अर असावा आत्मविश्वास. मोठं होण्यासाठी मी सोसे जरासा त्रास. सोसणारा अबोली ताईसारखं मोठं व्हायचं आहे तर असाच काही त्रास काही विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी सोसून काही बक्षिसे मिळवली आहेत. त्यामध्ये चौथा कथाकुंभ या आंतरशालेय गोष्टीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तिचा तिथे प्रथम क्रमांक आला आहे. ती तुमच्यासमोर गोष्ट सादर करणार आहे. सर्वांनी शांतचित्ताने ऐकायचं आहे आणि तिचं स्वागत टाळ्यांनी करायचं आहे. मी आहे पंडित विष्णू शर्मा, पंचतंत्राचा लेखक. माझ्याकडे राजकुमार विद्या घेण्यासाठी यायचे तेव्हा मी त्यांना वेगवेगळ्या कथा गोष्टी सांगून जीवनाचे धडे शिकवीत असे. काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की प्राण्यांच्या गोष्टीत तर खूप मोठे धडे लपलेले असतात. त्यातील एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. हत्ती आणि उंदीर यांची कथा. उंदीर बोलेल तेव्हा तुम्ही कसा आवाज करायचा? चू 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 चू. आणि हत्ती बोलेल तेव्हा धूम धूम धूम. तर चला सुरू करूया. एका जंगलात खूप मोठा हत्तीचा कळप राहत होता. हत्ती दररोज नदीकाठी पाणी प्यायला जायचे तेव्हा त्यांच्या पायाखाली उंदीरांची भीड चिरडली जात होती. त्या जंगलात उंदीर पण राहत होते. उंदीर खेळायचे, धान्य गोळा करायचे आणि चुचुकही गप्पा मारायचे. हत्ती दररोज नदीकाठी पाणी प्यायला जायचे तेव्हा त्यांच्या पायाखाली उंदीरांची भीड चिरडली जात होती. बिचारे उंदीर. तर एके दिवशी उंदीराचा राजा हिमतीने हत्ती राजाकडे जातो आणि म्हणतो, हे हत्ती महान राजा, कृपया आमच्या बिळावरून जाऊ नका. हत्ती हसतो आणि म्हणतो, अरे छोट्या, तुम्ही एवढे छोटूशे, आम्ही एवढे बलवान, पण ठीक आहे, ऐकतो. उंदीर राजा म्हणतो, आज आम्ही छोटे आहोत पण उद्या नक्कीच मदत करू. काही दिवसांनी जंगलात शिकारी येतो आणि हत्तीचा कळप शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो.
अति जोरजोरात ओरडतो, धूम धूम धूम, परंतु कोणीच येत नाही. तेव्हा उंदीराच्या राजाने ही आवाज ओळखली आणि आपल्या प्रजेला म्हणाला, चला आता आपले उपकार फेडण्याची वेळ आली आहे. तो आपल्या प्रजेला घेऊन झाडीकडे जातो आणि दाताने झाडी कुरतडायला सुरुवात करतो. चू 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 करत दोरी कातरून तुटते आणि हत्ती मोकळे होतात. तर हत्ती म्हणतो, अरे आम्ही तुम्हाला छोटे समजले होते, पण तुम्ही एवढे बलवान निघाले. आज आतापासून आम्ही कधी पण छोट्यांना कमी समजणार नाही. तर कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला? तर शरीर मोठं किंवा शरीर लहान असेल तर कधीही धैर्य कमी होत नाही. तर याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या नागपूरची दिव्या देशमुखताई व भारताचा मुकेश कुमार दादा हे अवघ 19 वर्षाचे असताना बुद्धिबळ खेळात विश्वजित झाले. तर तुम्ही व मी का नाही विचार करून बघा. तसेच आपल्या शाळेची अबोली ताई हे लहान वयात उंच शिकली घालून मोठे गुण घेतले आहेत. तर त्यातले थोडे गुण घेण्याचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. धन्यवाद. पाळीसाठी आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सरांना नम्र विनंती करते की माहीला मोमेंटो आणि कंपास बॉक्स देऊन तिचे गोड कौतुक करावे आणि सर्व त्याला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये 2025-26 दिव्यांग गटामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. योगला माननीय श्री योगेश्वर गुटी सर यांनी ट्रॉफी आणि सर्टिफिकेट तसेच शाळेतर्फे रजिस्टर कंपोस्ट बॉक्स देऊन त्याचं सुद्धा गोड कौतुक करावं अशी नम्र प्रार्थना करते आणि सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. या कौतुक पात्र विद्यार्थ्यांसाठी टाळ्या कमी पडतात आहे, मुलं जास्त आहेत, टाळ्या कमी वाजतात आहे. रजिस्टर कंपोस्ट बॉक्स मिळालेला आहे आणि त्याचं आता सोमवारपासून जिल्हा स्तरावर त्याचं मॉडेल मांडलं जाणार आहे. विद्यार्थ्यांमधून आपल्या शाळेचा विद्यार्थी प्रणय अगुवार वर्ग 9 याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आपल्या शाळेचे सदस्य माननीय श्री कान्हेरे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी त्याला ट्रॉफी, सर्टिफिकेट, रजिस्टर्स आणि कंपोस्ट बॉक्स देऊन त्याचे गोड कौतुक करावे. या व्यतिरिक्त या विद्यार्थ्याला 5,000चं रोख पारितोषिक सुद्धा मिळालं होतं आणि हा दुसऱ्या वर्षी या मागच्या वर्षी यांनी ही ट्रॉफी मिळवली, याही वर्षी यांनी ट्रॉफी मिळवली. त्यासाठी याच्यासाठी तर खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण मूर्ती लहान आहे पण कीर्ती दरवर्षी 5 ते ट्रॉफी त्याच्यापेक्षा मोठी आहे. आणि पुढच्याही वर्षी तो आणणार आहे याची मला गॅरंटी आहे. पुढच्या वर्षी पाहू, त्याच्या पुढच्या वर्षी मग विचार करू. आहेत रेडी आहे का? क्रीडा महोत्सव घेतला होता. काही स्पर्धा घेतल्या, त्यात काही विद्यार्थ्यांना बक्षिसे सुद्धा मिळाली आहेत. तर वर्गवाईज जे विद्यार्थी खेळले होते त्यांना प्रथम पारितोषिक म्हणजे गोल्ड मेडल आणि द्वितीय पारितोषिक म्हणजे सिल्वर मेडल देण्यात आलं होतं. तर यामध्ये आपण कुठले गेम घेतले होते ते बघा. सिंपल रिले, अप अँड डाऊन रिले, टनल रिले, बॅटल रिले, डॉज बॉल, लगडी, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, शॉर्टपुट आणि रस्सी खेच एवढे सगळे प्रकारचे खेळ आपले विद्यार्थी खेळले. या विद्यार्थ्यांमधून वर्ग 5वीचे
5वीसाठी लिंबू चमचा ही स्पर्धा ठेवण्यात आली होती. यामध्ये माही बनकर हिला प्रथम पारितोषिक मिळत आहे. तर आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सरांना नम्र विनंती करते की तिला गोल्ड मेडल देऊन तिचा कौतुक करावे. माही बनकर लिंबू चमच्यामध्ये हिचा पहिला नंबर आलेला आहे. तसेच श्रुती सिंगनापुरे हिचा दुसरा नंबर आलेला आहे. श्रुती सिंगनापुरेला सिल्वर मेडल मिळत आहे. सरांना नम्र विनंती करते की तिला सिल्वर मेडल द्यावे. श्लोक गोडा मुलांमधून याचा प्रथम नंबर आलेला आहे. श्लोक गोडा याचा फर्स्ट नंबर आलेला आहे लिंबू चमच्यामध्ये. आणि देवेंद्र ओसेंडी याचा सेकंड नंबर आलेला आहे. याला गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळतात आहे. याला सिल्वर. यांच्यासाठी सुई दोरा ही अनिल कात्रा याचा सुई दोऱ्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे. याला गोल्ड मेडल हवं आहे. सरांना विनंती करते. आणि मृणाल शेंडे मुलांमधून याचा सेकंड नंबर आला आहे. मृणाल शेंडे हा हॉस्टेलचा विद्यार्थी आहे. तसेच मुलींमधून वैशाली वाघाडे तिचा पहिला नंबर आणि दिव्या बोगाडे हिचा दुसरा नंबर आलेला आहे. वैशाली वाघाडेला गोल्ड मेडल, दिव्या बोगाडेला सिल्वर मेडल सर देतात आहे. सर खूप खूप धन्यवाद. त्यानंतर वर्ग 7वीसाठी आपण कोरी रेसिंग जंप घेतली होती. माझ्या वर्गात एकच मुलगी असल्यामुळे मुलींची रेसच नाही होऊ शकली. तर त्यामध्ये फक्त मुलंच विजयी झाले आहे. हर्ष श्रीराम फर्स्ट नंबर, आदित्य चिपेली सेकंड नंबर आलेला आहे. येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी यांचा टाळ्या वाजवून कौतुक करायचे आहे. वर्ग 8वीसाठी 3 पायांची दौड ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये आर्यन विके, दीपक दखने या विद्यार्थ्यांना दोघांची जोडी होती. तर या दोघांनाही तुम्हाला गोल्ड मेडलचा सेकंड नंबर आलेला आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. अशी आशा करते आणि सर्वांनी टाळ्या पण वाजवायच्या आहेत. एकमेकांना टोचण्या द्यायच्या नाही आहे. कळलं? हां. नंतर मुली चौधरी आणि सलोनी गुसांडे या दोघींना सिल्वर मेडल मिळत आहे. या दोघी सेकंड नंबरवर आलेल्या इकडे बघ इकडे. दिसले पाहिजे तुम्ही. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. वर्ग 9वा बुक पॅलेस प्रणय अकुवार आणि साहिल मडावी. प्रणय अकुवारचा फर्स्ट नंबर आलेला आहे आणि साहिल मडावीचा सेकंड नंबर आलेला आहे. इकडे बघ. लाईनमध्ये इकडे येऊन उभे राहावे. आणि मुलींमधून सिया देवाहे, आरोही कुंभारकर. वर्ग 9वीची बुक पॅरेंट्स ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रणय अकुवार परत आपल्या स्टेजवर आलेला आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. साहिल मडावी याला सेकंड नंबर मिळालेला आहे. सिया देवाहे हिला फर्स्ट नंबर, हिला गोल्ड मेडल मिळाले आहे. आणि आरोही कुंभारकरला सिल्वर मेडल देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पण पुढच्या वर्षी याचे मेडल्स मिळाले पाहिजे. वर्ग 10वा स्लो सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये मुलांमध्ये आहे आर्यन धुर्वे, कुणाल सहारे. आर्यन धुर्वे फर्स्ट नंबर, कुणाल सहारे सेकंड नंबर आहे. आणि मुलींमध्ये पायल कांबळे फर्स्ट आणि जान्हवी मडावी सेकंड. लवकर यायचं आहे स्टेजवर. आर्यन धुर्वे गोल्ड मेडल मिळत आहे त्याला. कुणाल सहारे पायल कांबळे हिला गोल्ड मेडल मिळत आहे. जान्हवी मडावीला, जान्हवी मडावी
पहिली आहे सॉरी आणि पायल कांबळे सेकंड आहे. अरे इकडे बघ. रेड ब्ल्यू ग्रीन येलो होते ना. तर त्याचा रिझल्ट आपण इथे व्हाईट बोर्डवर लिहिलेला आहे. तर यामध्ये ग्रीन हाऊस आणि येलो हाऊस या दोन हाऊस बघा. येलो हाऊस म्हणजेच राशी हाऊस यांना 16 पॉइंट्स मिळालेले आहेत. किती मिळाले? 16 पॉइंट्स. तर त्या हाऊसचे जे हाऊस कॅप्टन आहेत त्यांनी समोर यायचं आहे. शिक्षक सर्वांचे पालक आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत. त्यांनी भगत सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. ने द्वितीय क्रमांक हासिल किया है. राशि हाउस ने द्वितीय क्रमांक हासिल किया है. पुढच्या वर्षी परत तुम्हाला ट्रॉफी मिळवायची आहे. त्यानंतर ग्रीन हाऊस म्हणजेच ऋतू हाऊस यांनी 23 पॉईंट मिळवून सर्व 4 हाऊसमधून पहिला नंबर मिळवलेला आहे. तर याचा जो हाऊस कॅप्टन आहे त्यांनी आणि मुलींमधून व्हाईस कॅप्टन तिने सुद्धा इथे ट्रॉफी घेण्यासाठी यावं यायचं आहे. आपल्या त्यांचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सरांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी घेऊन तिचा गौरव करावा. त्यांच्या हाऊस आता हाऊससाठी ग्रीन हाऊससाठी खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व खूप खुश झालेत ना? खुश व्हेरी गुड. तर सर्व यांना नमन करते, वंदन करते. टिळक विद्यालयात आज उपस्थित असलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी, मंचावरील सर्व मान्यवर, आजची सत्कार मूर्ती अबोली जरीत सर्वांचे शिक्षकवृंद, कर्मचारी, उपस्थित पालकवर्ग, पालकांचं प्रतिनिधित्व करणारे माननीय श्री बंडू भगत सर, सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक काय आहे बेटा? 2 जानेवारी 2026. आज आपण संस्थेचा 105वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत है ना. किती वर्ष झाले आपल्या संस्थेला? 105 आहे ना. किती आनंदाची गोष्ट आहे हो ना. तर टिळक विद्यालय ही राष्ट्रीय शाळा म्हणून 2 जानेवारी 1921 रोजी सुरू झाली. ठीक आहे. आपल्याला आपल्या शाळेचा इतिहास माहिती हवा ना. केव्हा सुरू झाली? 2 जानेवारी 1921 रोजी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठामपणे शहीद झालेले काकडे हे आपल्या शाळेचे विद्यार्थी. अशा गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेल्या शाळेत आम्ही सर्व शिक्षक म्हणून इथे काम करतो हे सांगताना अतिशय अभिमान आणि चारुदत्त सचदेव सर यांचे मागील वर्षी निधन झाले. तो सगळ्यात झाला. तर ते आपल्या संस्थेचे कोण होते? अध्यक्ष होते. आता सध्या उपाध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सर आणि सचिव पदावर माननीय श्री कुलदीप जगदळे सर आहेत, जे आज इथे उपस्थित राहू शकले नाही काही कारणास्तव. सचिव कुलदीप जगदळे सर, त्यानंतर खजिनदार माननीय श्री कुडुफले सर, सहसचिव माननीय श्री पराग देशमुख सर, मंचावर उपस्थित असलेले माननीय श्री कान्हेरे सर आणि योगेश्वर श्री बुटी सर. तर हे सगळे आपल्या संस्थेचे कोण आहेत? पदाधिकारी आहेत है ना. टिळक विद्यालयात बालक मंदिर ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोबत ते शिक्षण घेतात आहेत ना आपल्या इथे सगळे. आणि अबोली जरीत जी आज आपण तिला असून 7 दिव्यांग विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. तसेच प्री नर्सरीमध्ये नर्सरी KG1 KG2 हे पण विद्यार्थी 51 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सत्र 2024-25 मध्ये शालांत परीक्षेचा निकाल म्हणजे कोणता? तर यावर्षीचे 10वीचे मुलं किती लावणार आहे? 100% हो ना. यावर्षी मी जेव्हा पुढच्या वर्षी याच दिवशी तुम्हाला सांगेन तेव्हा मी सांगेन की शालांत परीक्षेचा निकाल किती लागला? 100%. एका विद्यार्थ्यांमधून
हा कोणता दादा होता? साजन है ना. साजन दादा त्या दिवशी आला होता. साजन दादाने पण भरघोस यश मिळवलं आहे. 81% त्यांनी मिळवले. हर्षिनी 88% मिळवले साजन नालामीने. आणि हर्षिनी पाठक ही पण दिव्यांग विद्यार्थिनी, तिला 81%. आणि सर्वात महत्त्वाचं 88% गुण म्हणजे 88% मिळवले. तर या सर्वांचं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून यश वैशाली मोगरे जो आता वर्ग 10वीत आहे आणि कुमारी जानवी उमरावसिंह मडावी यांनी त्यांचे लेखनिक म्हणून काम केलं. त्यांचं खूप खूप कौतुक. शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टला माननीय श्री संदीप साळुंखे सर यांची झोनल मॅनेजर बँक ऑफ इंडिया नागपूर झोन यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आले होते. तसंच यावर्षीचे जे 10वीत पास होतील त्यांना पुढच्या 1 ऑगस्टला काय मिळेल? मान्यवरांच्या हस्ते शाळेकडून बक्षीस मिळेल. सत्र 2025-26च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात साजरी झाली. विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवासाठी रांगोळ्या, सेल्फी पॉईंट्स तसेच औक्षण करून खावसे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. केलं ना तुमचं स्वागत है ना. मागील वर्षी पदक विजेते IPS अधिकारी माननीय डॉक्टर श्री भूषण कुमार उपाध्याय सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता ना मागच्या वर्षी. यावर्षी स्नेहसंमेलनात आपण काय केलं आहे? क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले होते. खेळ झाल्यानंतर लगेचच यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना आज पण यांना इथे गोल्ड मेडल आणि काही पदक देऊन आपण त्यांना सन्मानित केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सर्व शैक्षणिक विभागातर्फे गणेश उत्सव, दहीहंडी, रक्षाबंधन, तान्हा पोळा, बालक दिन, संविधान दिन, रंगपंचमी तसेच वर्षभरात येणाऱ्या थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करण्यात येतात. हिला रिलायन्स कलर कॉम्पिटिशनमध्ये प्राईज व सर्टिफिकेट मिळाले. यासाठी तिला सौ सरिता गहेरवार मॅडम कथा सादर केली होती. ते सादरीकरण इथे केलं तिने. तिचाही इथे क्रमांक आलेला होता. कथा कुंभ स्पर्धेमध्ये तिचा प्रथम क्रमांक. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी कनिष्क धारकर, कृत्विक हक, कुमारी अनसा नंदागवळी व कुमारी माही उईके यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय क्रमांकाचे देखील बक्षीस मिळाले होते. यासाठी प्राथमिक विभागातील सौ दीपाली नारनवरे मॅडम, मंगला येळणे मॅडम, ममता मॅडम कोतले सर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर प्रणय मुत्तैया अग्गुवार याचा नागपूरमधील सहभागी 50 शाळा व जवळपास 40 ते 50,000 विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक आला, ज्याचे आपण खूप आता भरभरून कौतुक केले. यासाठी त्याला बेकबेची ट्रॉफी मिळाली, सर्टिफिकेट आणि 5,000 रुपयांचा धनादेश देखील मिळालेला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रीता दंडारे आपले पालक सर्वात मोठे पालक ज्यांना आपण म्हणतो, पालकांचं प्रतिनिधित्व करणारे भगत सर यांचं त्याला मार्गदर्शन मिळालं. म्हणूनच इतकं मोठं उत्तुंग यश त्यांनी मिळवलं. त्यानंतर प्रोव्हिडन्स गर्ल्स हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग प्रवर्गातून इयत्ता 9वीतील व्योम सारंग काळे याचा प्रथम क्रमांक आला आहे. याचे मॉडेल जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. यासाठी सौ अपर्णा तेलपांडे मॅडम यांनी त्याला मार्गदर्शन केलं. ही पण खूप मोठी बाब आहे आपल्या शाळेसाठी, हो ना. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत सामूहिक गीता पठण कार्यक्रमात शाळेतील एकूण 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यासाठी सौ दर्शना देशपांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. लायन्स क्लब तर्फे पीस पोस्टर कॉन्टेस्ट यासाठी यशवंत स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत आपल्या शाळेतील 12 विद्यार्थी सहभागी झाले. यांना सौ भुते मॅडम यांनी सहकार्य केलं. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, गणित संबोध परीक्षा, स्कॉलरशिप, NMMS, संस्कृती संवर्धन परीक्षा या सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग आपण दरवर्षी घेत असतो. संस्कृती संवर्धन परीक्षा यामध्ये सौ मीना रंगई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेमध्ये ग्रीन क्लब असून याद्वारे सत्राच्या सुरुवातीलाच जुलै महिन्यात सामाजिक वनीकरण विभाग नागपूर, गुडीपोरी परिक्षेत्र व टिळक विद्यालय माध्यमिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी 1000च्या वर सीड बॉल्स तयार केलाय. कोण कोण गेलं होतं सीड बॉल्स टाकायला? व्हेरी गुड. तर हे सीड बॉल्स कुठे टाकण्यात आले?
घुटीबोरी वन परिक्षेत्रातील जुना पाणी नियंत्रण येथे. आणि हे जे सीड बॉल्स टाकले गेले हे पावसाळ्यामध्ये टाकून झाडाच्या स्वरूपामध्ये पुढच्या भविष्यासाठी त्याचा उपयोग होईल. यासाठी सौ सुवर्ण भुते मॅडम यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीपाद पुराणिक सर यांनी हा उपक्रम यशस्वी केला, मेहनत घेतली. यासाठी सिंहाचा वाटा असणारे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून हा उपक्रम यशस्वी उपक्रम सुद्धा आपण शाळेत राबविलेला आहे. शाळेची NCC कॅडेट्स जे आपले खूप आता आपल्याला ज्याचा अभिमान आहे असे NCC कॅडेट्सची 25 विद्यार्थ्यांची प्रथम बॅच सावनेर येथील कॅम्पमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. कॅम्पमध्ये इयत्ता 9वीची कुमारी सिया देवाळे हिला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकही मिळाले होते. तिचंही इथे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. मला सांगताना अतिशय आनंद व अभिमानही वाटतो की NCCचे हे 8 कॅडेट्स यांनी NCC विंग कमांडर दीपिका राव मॅडमसोबत एअरफोर्स स्टेशनवर जेट वायरलेस विमानामधून आकाशातही झेल घेतली. कोण आहे? हातवर करा. वा, अथक परिश्रम घेतले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व समजावे यासाठी शाळेत मतदान निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. यातून स्कूल कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, ग्रुप इन्चार्ज लीडर, क्लास मॉनिटर यांची निवड देखील यावर्षी केलेली आहे. शाळेमध्ये समित्यांमार्फत जसे शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समितीद्वारे विविध विषयांवर पालक, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पदाधिकारी यांच्यात विविध विषयांवर व प्रश्नांवर चर्चा होऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच शासनाच्या आदेशानुसार तक्रार निवारण पेटीची देखील आपल्या शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आपली तक्रार आणि सजेशन दोन्ही नोंदवू शकतात व त्याची दखल घेतल्या जाते. यावर्षीपासून स्विफ्ट चार्ट या शासनाच्या ॲपवर दररोज विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नियमितपणे नोंदवण्यात येते आहे. तसेच आपल्या शाळेमध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी जोशी या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे मार्गदर्शन करतात. येतात तुम्हाला प्रवर्गामध्ये अश्विनी मॅडम येतात ना? त्या तुमच्याशी छान आता इंटरॅक्ट झालेला आहे, तुमच्याशी छान मैत्री झाली आहे त्यांची. तर हे सगळं तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत. सरस्वती विद्यालय संस्थेतर्फे देवा व अवनी हे शैक्षणिक चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, माधव नेत्रालयातर्फे नेत्र तपासणी करण्यात आली. पेस ग्रुप पुणे व संवर्धिनी न्यास या नागपूर यांच्याद्वारे विद्यार्थ्यांकरिता व्यसन विरोधी अभियान देखील राबवण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. RCMP तर्फे विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त आकाश कंदील बनविण्यासाठी कार्यशाळा या संस्थांतर्फे दरवर्षी भेटवस्तू, वह्या, शैक्षणिक साहित्य देण्यात येते. कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे माननीय श्री पांडे सरांनी 30 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य व बल्ब यांची मदत केली. माजी विद्यार्थी श्री मुन्ना मुलीकर यांच्यातर्फे इयत्ता 1च्या विद्यार्थ्यांना शूज वाटप करण्यात आले. पोषण आहाराबरोबरच आपले शेजारी माननीय श्री अमित बदियानी सर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना अधूनमधून केळी व खाऊचे वाटप करण्यात येते. काल मिळाले ना? कालची परवा केळी मिळाले तुम्हाला? आता आपल्या घरात आपल्या शाळेच्या समोर बदियानी सर राहतात. ते तुम्ही मला मागे प्रार्थनेच्या वेळी सांगितलं तर ते तुमच्यासाठी नेहमी खाऊ पाठवतात, केळी पाठवतात. त्यांचे पण खूप खूप आभार. तसेच शाळेच्या माजी शिक्षिका सौ ज्योती मोडक मॅडम यांची ज्येष्ठ कन्या सौ रुचा दिघे यांनी विद्यार्थ्यांच्या ड्रेससाठी 15,000ची रोख रक्कम दिलेली होती. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ चंदना सूर्यवंशी मॅडम माहिती आहे ना? कुठे आहेत ना? हां, यांनी वर्ग 1च्या विद्यार्थ्यांना ड्रेसकरिता 10,000ची रोख रक्कम तसेच वर्ग 5 ते 9च्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे स्वेटरही दिले. जे तुम्ही स्वेटर घातले ते कोणी दिले आहे? सूर्यवंशी मॅडमनी आहे ना. तसेच अंकुर सीड्स तर्फे विद्यार्थ्यांना 500 रजिस्टर व 500 वह्या शाळेला देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे शाळेच्या माजी विद्यार्थी तुषार वैरागडे याच्यातर्फे मिक्स फ्रूट ज्यूस व कोकोनट वॉटर मिळालं होतं. व्हेरी गुड. तर हा आपला कोणी दिला? शाळेचा माजी विद्यार्थी जो तुषार वैरागडे आहे आणि ही ती संस्था आहे त्यांची, त्यांनी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या.
आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी माननीय श्री निलेश ज्ञानेश्वर धमाळ हे अमेरिकेत असतात बेटा. त्यांनी तुमच्या साठी 63,000 रुपये पाठवले. तसेच माजी विद्यार्थी श्री मंगेश सांबे यांनी 21,000ची मदत विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत देणगी स्वरूपात केली. IDBI बँकेतर्फे स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनल भेट देण्यात आला, जे तुम्हाला प्रोजेक्टर रूममध्ये लावलेलं आहे. दिसतं ना, माहिती आहे ना, इंटरॅक्टिव्ह पॅनल. आणि त्याच्या बाजूला काय आहे, TV आहे, हो ना, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे शैक्षणिक तुमच्या संदर्भातील व्हिडिओ वगैरे पाहत असता. तर हे सर्व आपल्याला IDBI बँकतर्फे आणि जो TV आलेला आहे तो आपल्याला विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत मिळालेला आहे. आसमान फाउंडेशनचे माननीय डॉक्टर रवी गिरे व त्यांच्या सदस्यांतर्फे इयत्ता 9वीतील हॉस्टेलच्या एकूण 8 विद्यार्थ्यांना सर्व विषयांचा पुस्तकांचा संच, तसेच प्राथमिक विभागातील एकूण 50 मुलींना नवरात्र उत्सवानिमित्त कन्यापूजन करून शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. त्यांचे देखील आभार. IDBI बँकेचे AGM माननीय श्री स्वप्नील कार्लेकर सर यांनी यावर्षीच्या 10वीच्या 10 विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या फीचे 5,000 रुपयांची मदत केलेली आहे. जे आपले हॉस्टेलचे विद्यार्थी आहे त्यांना हे 5,000 रुपये जे त्यांचा बोर्डाची फी आहे ती भरण्यात आली. तर यावर्षी दानशूर देणगीदारांनी शाळेला भरघोस मदत करून उपकृत केले आहे. या सर्व देणगीदारांची मी संस्थेतर्फे मनापासून आभार मानते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद व अथक प्रयत्न, पालकांचे सहकार्य, शुभेच्छा, शिक्षक व कर्मचारी वर्गांची मेहनत, जिव्हाळा व आत्मीयता यामुळे शाळेतील विद्यार्थी व शाळा दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. आपल्या संस्थेला अनेकांकडून मदत व प्रेम मिळत आहे. ते तसेच वृद्धिंगत व निरंतर टिकून राहो ही इच्छा व्यक्त करते. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी शालेय स्नेहभोजनाचा आज आस्वाद घ्यायचा आहे. आज तुमच्यासाठी काय आहे, जेवण आहे, स्नेहभोजन आहे ना. तर इतके बोलून आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन मी शाळेच्या प्रगतीचा अहवालाला विराम देते. धन्यवाद. वार्ष केला त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद. यानंतर चांद को भी गुरूर है कि उसके पास नूर है, चांद को भी गुरूर है कि उसके पास नूर है, लेकिन पर वो शायद वो नहीं जानता कि हमारे पास भी अबोले जरीद जैसे कोई नूर है ना, है कि नहीं. हाँ, अबोली जरीद ही काय आहे, कोहिनूर आहे, हिरा आहे. तर मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथी कुमारी अबोली जरीद हिने आपले मनोगत व्यक्त करावे. आणि ती छान गाणं पण म्हणते, माहिती आहे का. हां, तर ती आपलं मनोगत पण व्यक्त करणार आहे आणि गाणं पण म्हणणार आहे. तर तिला मी विनंती म्हणू की काय म्हणू, आमंत्रित करू. इथेच देते. छोट्या मुलांना हाय. आणि माझ्या सगळ्या टीचर्सच्या मला दिसत आहे. मला खूप खूप आनंद झाला की मी माझ्या शाळेत परत आली आहे. तर मी असंच सगळीकडे बघत आहे की माझा क्लास कुठे होता, मी कुठल्या लाईनला उभी राहायची, सगळं मला अजूनही जसंच्या तसंच आठवत आहे. आणि माझे टीचर्स पण सगळे. तर माझी शाळा, काय बोलू मी माझ्या शाळेबद्दल, कारण माझ्याकडे काही शब्दच नाही. माझी पहिली शाळा म्हणजे टिळक विद्यालय. आज आपले 105 वर्ष पूर्ण झालेले आहे. मी काय म्हणेल की अशी शाळा भेटायला भाग्य लागते आणि ते मला मिळालं, ते मला लाभलं. जर मला इकडे ॲडमिशन मिळाली नसती तर आज मी अबोली जरी तुमच्या समोर आहे की या पदावर नसती. तर मी सगळ्या मुलांना हेच सांगते की तुम्हाला ही शाळा मिळाली आहे हे तुमचं खूप छान भाग्य आहे. तर मी हेच सांगेन की मी आज या पदावर आहे, तुम्हाला स्टेजवर मी दिसत आहे अतिथी म्हणून. तर मी आशा करते की काही वर्षांनी तुमच्यातलं कोणी ना कोणी इथे नक्की असेल, हो की नाही. येस और नो.
बोलवलं आहे. मी पण असं काही करणार आणि मी पण इथे येईल आणि बघा ड्रीम कम ट्रू आणि मी आज इथे या स्टेजवर आहे. कोणी नाही तर मी हेच म्हणते की तुम्ही पण अशीच मेहनत करा. कोणी काहीही बोलो पण आपली जी इच्छा आहे ते आपण केलेलं पाहिजे आणि आपलं जे पण तुम्हाला करायचं आहे सिंगिंग, मॉडेलिंग, डान्सिंग, काही पण इच्छा त्या तुम्ही नक्की करू शकता. कोणी आपल्याला कितीही बोललं तरी आपण आपलं पॅशन फॉलो केलं पाहिजे आणि करणार की नाही. टीचरचा सपोर्ट आपल्याला असतो. टीचर आपल्याला किती पण रागवलं तरी ते आपल्याच टीचर आहे तर त्यांना काही बोलायचं नाही आणि त्यांच्याशी चांगलंच वागायचं. ओके ओके तर आता मी पहिले तर सगळ्यात आधी सगळ्या टीचर्सला खूप खूप थँक्यू की तुम्ही मला इतका छान सपोर्ट केला. या शाळेत मला ॲडमिशन भेटली कारण मला ॲडमिशन कुठे भेटत होती. माझ्या काबोली मॅडमच्या थोडा सपोर्टनी आणि सगळ्या माझ्या टीचर रंगई टीचर, सूर्यवंशी टीचर, तेलपांडे टीचर, कुडतकर टीचर, सगळ्या टीचर ज्या रिटायर्ड झालेल्या आहे, ज्या आता आहे, ज्या नवीन आले आहे, सगळ्या टीचर्सला खूप खूप आभार आणि सगळ्या मुलांना तुम्ही माझ्यासारखं बनवणार हे मला नक्कीच माहिती आहे. तर मी थांबते आणि एक गाणं सादर करते. माझा गळा बसला आहे तरी मी गाणं बोलणार आहे. ओके चांद पे जाए प्यार भरे सपने सजाए छोटा सा बंगला बनाए एक नई दुनिया बसाए हो आओ तुम्हें चांद पे ले जाए प्यार भरे सपने सजाए छोटा सा बंगला बनाए एक नई दुनिया बसाए. बसाएंगे ना नई दुनिया? यस और नो? जोर से और जोर से. यस, वेरी गुड. थैंक यू. आज जी आमच्या कार्यक्रमाला लाभलेली प्रमुख अतिथी आहे किती छोटी आहे बघा. 3 फूट तिची उंची पण तुमच्यापेक्षा विचार करण्याची शैली किती मोठी आहे. 3000 फुटाच्या सुद्धा वरती आहे ना. तर काय करायचे विचार मोठे असायला पाहिजे. तर आपल्या अबोलीने शाळेबद्दल खूप प्रेम तिच्या मनात आजही आहे हे दर्शवून दिले. विद्यार्थ्यांनी इन्स्पायर व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी मोठे कर्तृत्व करून दाखवायला पाहिजे असे तिने विद्यार्थ्यांनाही समजावून सांगितले. सर्व शिक्षकांबद्दल तिच्या मनात अजूनही काही प्रेम भावना आणि आदर आहे हे तिने सर्वांना सांगितले आहे. शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी चांगले वागावे आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावे अशी तिने आपले मत मांडले आहे. धन्यवाद. अबोली तुझ्यासाठी मी काही वाक्य लिहिले आहे. हर सुबह आपको सलाम दे, हर सुबह आपको सलाम दे, हर फूल आपको मुस्कान दे, हर फूल आपको मुस्कान दे. हम सब दुआ करते हैं कि खुदा आपको कामयाबी की नया आसमान दे, खुदा आपको कामयाबी का नया आसमान दे. धन्यवाद. आपल्या शाळेचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सरांना अध्यक्षीय भाषणासाठी मी पाचारण करते. 105व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांना मी नम्र विनंती करते. नमस्कार.
मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष स्वानंद सोने सर, कांजारे सर, आजची आपली पाहुणी अबोली, त्यांचे आई वडील, दोन्ही मुख्याध्यापिका कुलसर मॅडम, कुंभारे मॅडम आणि भगत सर, आज आपण 105 वर्ष झालेल्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त इथे आलो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की वर्धापन दिनामध्ये 1 वर्ष 105 वर्ष झाले, पण याच्यामध्ये 3 मुख्य घटकांचं योगदान असतं, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर या 3 घटक कोणता? तर पहिला घटक आहे की ज्या लोकांचं योगदान जसं लोकमान्य टिळक त्याच्या नावाने आपली संस्था आहे. दुसरं, त्यांनी आपल्या संस्थेला मदत केली, कशी टिकेकर त्यांनी जागा दिली आणि सगळेच पदाधिकारी, माजी पदाधिकारी, आजी पदाधिकारी, आजचे जे पदाधिकारी, या सर्वांचं योगदान असतं. दुसरा महत्त्वाचा घटक एक आहे तो म्हणजे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं योगदान असल्यामुळे आज आपण इथे बक्षीसं मिळवतो, अभ्यासात पुढे जातो. या सर्वांचं योगदान आपण विसरू नाही शकत. आजचे मुख्यमंत्री दोन्ही ज्या आपल्या इथे मुख्याध्यापिका आहेत आज, त्यांचे योगदानही आपण विसरू नाही शकत. आधीचे जे मुख्याध्यापिका होत्या किंवा मुख्याध्यापक होते, या सर्वांचं योगदान आहे. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे आपले विद्यार्थी. आपले विद्यार्थी या दोन्ही घटकांकडून काही ना काही घेऊन, जसं शिक्षण शिकवतात त्यांचं योगदान घेऊन ते पुढे जातात आणि त्यांनी उच्च पदावर पोहोचले आहे, त्यांचंही योगदान शाळेचं नाव आणि संस्थेचं नाव पुढे करण्यात आहे. आज आपले जे प्रमुख पाहुणे म्हणून अपोली आली आहे, ती आज या स्थानावर बसली आहे, मुख्य अतिथी म्हणून आपण तिला इथे बोलवलं आहे. माझी अशी इच्छा आहे संस्थेचा पदाधिकारी म्हणून की तुम्ही पण असं कार्य करावं आणि या ठिकाणी यावं. आम्ही सर्वजण तुमचा सत्कार करू. तुम्ही सर्वांनी मिळून मला आज हे द्या, वाणी द्या की तुम्ही पण असं काही कार्य कराल आणि इथे याल करून आम्ही सत्कार करू तुमच्या सर्वांचा. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांचं धोरण तुम्ही आपल्या धोरणातून आणि मेहनतीने हे कराल आणि शाळेचं योगदान, शिक्षकांचं योगदान हे कधी विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जो इथे बक्षीस घेऊन गेलो त्या सर्वांनाही आशीर्वाद, शुभेच्छा. जे कधी या विचार सायन्स एक्झिबिशन मधून आलं, या सर्वांचं कौतुक, मला या सर्वांचा अभिमानही आहे आणि गर्वही आहे. या शाळेचा पदाधिकारी असल्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपल्या शाळेचे माजी पदाधिकारी आणि आता सध्या जे पदाधिकारी कार्यरत आहेत, तसेच शिक्षक, मुख्याध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्य जो केंद्रबिंदू आहे विद्यार्थी, या सर्वांचे योगदान शाळेला 105 वर्षापर्यंत लाभले आणि म्हणूनच आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सरांनी आपल्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि खूप आशीर्वाद पण आहेत आणि पुढे पण असाच आमचा वारसा टिकून राहावो यासाठी सर मी तुमचे खूप खूप धन्यवाद देते. यानंतर आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद सोनी सरांना अध्यक्षीय भाषणासाठी पाचारण करते. भारतमाता 106 वर्षाच्या प्रवासात ज्यांनी आपले योगदान दिलं असे सर्व दिवंगत माननीय लोकांना मी अभिवंदन करतो. ज्या लोकांचा शाळेच्या 106 वर्षे 105 वर्षाच्या प्रवासात सक्रिय सहभाग होता, योगदान होतं, अशा इतर जीवितही सर्व सदस्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या प्रेरणेतनं आणि त्यांनी दिलेला हा जो वारसा आहे आमच्यापर्यंत आलेला, तो तसाच निरंतर चालू ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की जे लोक भूतकाळ विसरतात त्यांचं भविष्य खूप कठीण असतं. आपण आपल्या शाळेचा शतकोत्तर प्रवास हा निश्चितच दरवेळेस लक्षात ठेवला पाहिजे. शाळेची स्थापना काय उद्देशातून झाली, त्यामागचं त्यावेळेस असणारी परिस्थिती काय होती,
आणि त्या गोष्टीला घेऊन काय ध्येय ठेवून शाळा सुरू झाली ही गोष्ट कदापि विसरता कामी नाही. काळानुसार गरज वेगळी होते, अनेक गोष्टींमध्ये बदल होतात, अनेक स्पर्धा काळानुसार निर्माण होतात. आपण सगळेजण पाहतो की 100 वर्षाआधी नागपुरात जेमतेम 5 शाळा असतील. आज विचार केला तर नागपुरात किमान 200 शाळा असतील. तर काळानुसार शाळेच्या ओव्हरऑल कामात सुद्धा बदल घडवून आणणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. नाहीतर आपण या स्पर्धेतनं बाहेर होऊन जातो. आपल्या शाळेला मिळालेल्या इतिहासाचा विचार करून भविष्याचं आपण योजना आखली पाहिजे आणि ती योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी आपण वर्तमानात अविरत काम केलं पाहिजे. पोलीस सरांनी जसा उल्लेख केला की शिक्षण सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्या निवृत्त शिक्षिका आज ज्या इथे शाळेत काम करतात त्या अशा सर्व शिक्षिका यांना आपण सगळ्यांनी मिळून फक्त एक ध्येय निश्चित केलं पाहिजे की आपल्या समोर आज हे सगळे जी विद्यार्थी बसलेले आहेत यांचं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल आपल्याला हा ध्यास घेऊन आपण सगळ्यांनी इथे काम केलं. म्हणून ज्यावेळेस मला एक साधारण 15-20 दिवस आधी एक संधी मिळाली, मी धंतोली नागरिक मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे माझे मित्र मुन्ना बोलीकर यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली. माझं त्याच्यात कर्तृत्व काही नव्हतं, पण त्यांनी ती संधी दिली मला. आणि ती संधी होती या संपूर्ण नागरी वस्तीकडनं अबोलीचं मनपूर्वक अभिनंदन आणि तिचा सत्कार. आपण मगासपासून सगळ्यांना लक्षात घेत आहे की अबोलीकडनं प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतल्या पाहिजे, मुख्यत्वे विद्यार्थ्यांनी. पण मला तर सुरुवात माझ्यापासून करायची आहे की मी तिच्याकडनं पहिले प्रेरणा घेतली पाहिजे. सगळ्या नोजवर मात करून तिने सगळे लोक आपण यश केलेले आहे आणि त्याच्यात तिच्या आई वडिलांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आपल्याला हे सगळं इतकं मोठं दैदिप्यमान करतो. शाळा वर्धापन दिवस 105वा जरी असला तरी आज ज्या पद्धतीचा सूर गवसला पाहिजे शाळा चालवताना तो प्रामाणिकपणे आजही आम्हाला गवसला नाही आहे असं मी तुमच्या सगळ्यांसमोर कबूल करू शकतो. मात्र या वर्षापासून आपण या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्या प्रत्येक योजना आपण आपल्या शाळेत राबवणार आहे. त्या केलेला एक चांगला उपक्रम आपण उद्यापासूनच या शाळेत सुरू करतो आहे, तो म्हणजे पोषण आहार. ज्यावेळेस आम्ही काही या विद्यार्थ्यांच्या दर आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पोषण आहार संस्थेकडनं देण्यात येणार आहे. तसंच दुसरा महत्त्वाचा, मी इथे बसता मला ही गोष्ट सुचली, मी माझ्या सहकाऱ्यांचा त्याला साथ निश्चित मिळेल याच अपेक्षेने मी दुसरा उपक्रम सुद्धा मी इथे सगळ्यांसमोर घोषित करतो की आपण जसं म्हणतो की जसं मी सांगितलं आपलं भूतकाळ विसरला तर भविष्य गडबडतो, तसंच आज आपल्यासमोर खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी अबोली इथे उपस्थित आहे. तिचं राहणं सुद्धा धंतोलीतच आहे. तर मला या विद्यार्थी दशेमध्ये अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या काही 4-5 गोष्टी आहेत, संस्कार असो, क्रीडा असो, कला असो किंवा अभ्यासातली हुशारी असो, या 5 विषयांमध्ये आपण या वर्षीपासूनच दरवर्षी निरंतर अबोली जरीत प्रेरणा शिष्यवृत्ती सुरू करायचं मी जाहीर करतो. या 5 अबोलीच्या हस्ते दरवर्षी हा कार्यक्रम होईल. तिच्याकडनं प्रेरणा आणि प्रोत्साहन घेऊन ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रांमध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करायचं आहे
त्यांना संपूर्ण आर्थिक सहाय्यता करायचं काम ही शिष्यवृत्ती करेल. तर पोरांनी ही गोष्ट नुसती कार्यक्रमापुरती न घेता तिच्याकडनं प्रोत्साहन, तिचा उत्साह, तिची ऊर्जा तिच्याकडनं घ्यावी. त्याच्यासाठी मी तिला वेगळं सुद्धा आमंत्रित करीन. ती अतिशय इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशन स्पीच देते. तिचं ऐकल्यानंतर निश्चितच तुम्हाला सुद्धा खूप चांगला फायदा होईल. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शिक्षकांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच ही शिष्यवृत्ती या वर्षीपासून. त्याच्यानंतर आपण एक जरी नवीन नसेल तरी विद्यार्थ्यांसाठी आपल्या शाळेतल्या 100% विद्यार्थ्यांचं आपण वैद्यकीय प्रोफाईल, ज्याला म्हणतो आपण मेडिकल प्रोफाईल, हे अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आपण तयार करणार आहोत. आपल्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कुठलाही वैद्यकीय त्रास असो त्याची काळजी शाळेची संस्था घेणार आहे, संपूर्ण काळजी घेणार आहे. याचं श्री गणेशा कुंभारे मॅडम आणि कुरळकर मॅडमच्या मदतीने आपण सुरू केलेलं आहे. माधव नेत्रालयाकडनं नुकतंच नेत्रचिकित्सा शिबिर आपल्या शाळेत झालेलं आहे. या शिबिरामध्ये 3 विद्यार्थ्यांमध्ये जो दोष आढळला, 1ली ते 4थी, त्यांना आम्ही माधव नेत्रालयात घेऊन गेलो. त्याच्यावर त्याचे योग्य उपचार सुद्धा झाले आणि येत्या उन्हाळ्यात त्यांच्या पालकांच्या संमतीनंतर त्या दोघही विद्यार्थ्यांवर आम्ही शस्त्रक्रिया सुद्धा करून त्यांच्या डोळ्यांना परत व्यवस्थित पूर्ण चांगल्या पद्धतीने त्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल होण्यासाठी ती पूर्ण शस्त्रक्रिया सुद्धा संस्थेच्या मार्फत आम्ही करून आणणार आहोत. तो शाळेचा हा उपक्रम सुद्धा नुकताच चालू केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं मेडिकल प्रोफाईल हे सुद्धा शाळेत तयार होणार आहे. त्या व्यतिरिक्त शिक्षणाला घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं अतिशय दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आम्ही 2-3 योजना आखल्या आहेत. त्या येत्या काळात आपल्या सगळ्यांसमोर येतील. मला निश्चित माहिती आहे की एकीकडे जेवणाचे स्टॉल लागतात आहे आणि एकीकडे नाही म्हटलं तरी तुम्ही माझी बडबड सहन करतात. मी अजून जास्तीत जास्त 2 मिनिटं घेणार आहे. त्यांनी एवढाच फायदा होणार आहे की तुमची भूक वाढणार आहे, अजून काही दुसरं होणार नाही. पण अजून जास्त वेळ बोलणार नाही. सगळ्यांना एकच विश्वास देतो की तुम्ही आपले स्वप्न आमच्याकडे घेऊन यायचे. हा तुम्हाला शब्द देतो आणि तो निश्चित पूर्ण करू असा विश्वास सुद्धा देतो. माझे सहकारी इथे उपस्थित अबोली, तिचे आईवडील, त्याच्यानंतर आमचे भगत सर, उपस्थित सगळे शिक्षक, शिक्षकेतर आणि अजूनही ज्यांचा मी उल्लेख करू शकलो नाही असे सुद्धा, आणि आमचे परममित्र विकासजी नानडे सुद्धा, जे तळमळीने शाळेसाठी प्रत्येक मदत करायला तत्पर असतात, ते सुद्धा, यापूर्वी असणारे सगळे संस्था चालक, सगळे पदाधिकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्यांना पुन्हा आजच्या वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्याचप्रमाणे आज जे कार्यकारिणी विभागामध्ये सक्रिय आहे आणि होते या सर्वांचे सहभाग लाभल्यामुळे आज आपली शाळा इथपर्यंत आपण पोहोचवली. आणि काळानुसार शाळेमध्ये आम्ही पण काही बदल घडवू आणि पुढे नेऊ आणि विद्यार्थ्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल करू अशी ग्वाही देते. तसेच एक उद्यापासून जो नवीन उपक्रम उपक्रम होणार आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा पोषण आहार मुलांना मिळणार आहे. त्यामुळे शनिवारची जी प्रेझेंटी आहे मला सर वाढेल यामध्ये गॅरंटी आहे. दुसरं म्हणजे अबोली जरीप प्रेरणा शिष्यवृत्तीची घोषणा सुद्धा सरांनी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा पण मिळेल आणि बक्षिसही मिळतील आणि अबोलीसारखे खूप चांगले उच्च विचार आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि यामुळेच आमचे विद्यार्थी पण खूप मोठ्या पदावर जातील अशी मी आशा करते.
तसेच माधव नेत्रालयामध्ये प्रायमरी विभागाच्या 3 विद्यार्थ्यांच्या नेत्रांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही मला काहीतरी मोठं झाल्यावर काहीतरी बनायचं आहे हे स्वप्न आमच्या सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आम्ही आमचे विद्यार्थी हे तुम्हाला साथ देऊ आणि आपली शाळा पुढे नेऊ असा विश्वास देते. यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहे, ते म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाला लाभलेली प्रमुख अतिथी म्हणजेच कुमारी अबोली जरी आणि तिचे आई वडील यांचे मनपूर्वक आभार मानते. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आजचा वर्धापन दिन साजरा करतो आहे. हीच परंपरा आपण कायम राहू, हा वसा आमचा असाच चालत राहू हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करते. दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका आम्हाला सतत मार्गदर्शन करीत असतात आणि कुठले काम कसे करावे हे समजावून सांगत असतात. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी तयार करत असते. पालक प्रतिनिधी माननीय श्री भगत सरांचे मनस्वी आभार. फोटोग्राफर माननीय श्री खांदोडे सर आमची साथ नेहमी दर प्रोग्रामला देतात, त्यांचे सुद्धा आभार. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित पालक वर्ग या सर्वांचे आभार. अनावधानाने ज्यांचे आभार राहिले असतील त्या सर्वांचे आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचा मेन म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप गोड कौतुक. यानंतर राष्ट्रगीत आणि नारे यासाठी मी सोमकर सरांना आमंत्रित करते. एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे. राष्ट्र की शुरू कर. भारत माता की भारत माता की म्हणा नारे. तुम्हाला सर्वांना पोटभर जेवण मिळणार आहे. पहिले छोट्या मुलांपासून आपण सुरुवात करूया. बेटा वर्ग 5वां 6वां अपने वर्ग अपने अपने क्लास में बैठना है. सारे विद्यार्थियों को अपने अपने क्लास में बैठना है. वर्ग 7वां वर्ग 7वां वर्ग 10वीचे विद्यार्थी इथे थांबणार.
वर्ग 8वा सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात बसायचं आहे. वर्ग 10वीचे विद्यार्थी इथे लहान विद्यार्थ्यांना वाढणार